घरामध्ये फक्त 2-3 टोमॅटो असतील, तर अशा वेळी तर आपण टोमॅटोची चटणीसुद्धा बनवू शकत नाही. तर त्यावरती अगदी बेस्ट ऑप्शन म्हणजेच ही अशा प्रकारची भाजी. चवीला अतिशय छान लागते, झटपटसुद्धा तयार होते आणि सगळेजण आवडीने खातील. ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत तर छानच लागते. या ठिकाणी मी पिकलेल्या टोमॅटोंचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर कच्चे टोमॅटो असतील ना, तर शक्यतो त्याचा वापर करा. तर इथं मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे आपल्याला छान व्यवस्थित मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे, नाहीतर मग भाजीचा कलर अतिशय वेगळाच होतो जर आपण त्यांना करपवलेत तर. त्यामुळे मंद गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तरी ते 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि शेंगदाणे जे आहेत तर ते व्यवस्थित छान असे मंद गॅसवरती भाजले गेले. तर आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि मी इथं 7 ते 8 किंवा चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. पण शक्यतो थोडीशी तिखट करा म्हणजेच जे टोमॅटो असतात तर ते थोडेसे आंबट असतात. त्यामुळे मग जर मिरच्यांचं प्रमाण आपण थोडंसं जास्त घेतलं तर चव अतिशय छान लागते. 3 ते 4 मिनिट मिरच्या छान व्यवस्थित भाजल्या गेल्या की त्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल टाकून परत 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. असं केल्याने काय होतं, की मिरच्या छान व्यवस्थित भाजल्या जातात आणि चवीलासुद्धा तिखट लागत नाही. तर तोपर्यंत मी इथे शेंगदाण्यांचे जेवढे शक्य होतील तेवढी सालं काढून घेतली आहेत आणि त्यासोबतच ज्या मिरच्या आपण भाजलेल्या होत्या, तर त्यासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात. ही मी या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला कांदा वगैरे घालण्याची गरज नाही आणि या ठिकाणी ना तुम्ही टोमॅटोऐवजी बटाटेसुद्धा यामध्ये घालू शकतात. तर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारा कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेला आहे. कोथिंबीरमध्ये शक्यतो ना तुम्ही काड्यांचा वापर करा म्हणजे चवीला अतिशय छान लागते. सुरुवातीला पाणी न टाकता आणि त्यानंतर लागेल तसं मी बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारचं बारीक वाटण तयार करायचं म्हणजेच छान लागतं. तर इथे मी 3 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जर कच्चे टोमॅटो असतील तर आणखी चव छान लागेल. पण शक्यतो आजकाल बाजारामध्ये सुद्धा इझिली एवढे कच्चे टोमॅटो मिळत नाही. पिकलेलेच असतात आणि थोडेफार अर्धे पिकलेले असतील तर तसेसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. पण हे टोमॅटोसुद्धा चवीला छान लागतात. फक्त एवढंच आहे की तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये टोमॅटोंचा वापर करत असाल तर बिया त्यामधल्या काढून टाका म्हणजेच आंबट जास्त लागणार नाही. तर आता इथं मी कढई ठेवली आणि कढईमध्ये टाकणार आहे 1.5 पळी तेल. ह्या भाजीला खूप तेलाची वगैरे अजिबात गरज नसते कारण की आपल्याला यावरती काही तवंग किंवा तरी आणायची नसते मसाल्यांच्या भाज्यांसारखी. त्यानंतर मी इथं अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर जे टोमॅटो आपण कापून घेतलेले होते तर ते यामध्ये टाकून घेतले. टोमॅटो आपल्याला 3 ते 4 मिनिट छान असे व्यवस्थित परतवून घ्यायचे. गॅसची जी फ्लेम आहे तर ती थोडीशी हाय करायची. म्हणजेच त्यांचं पाणी वगैरे खूप जास्त असं सुटत नाही, पण ते व्यवस्थित असे परतले जातात. तर आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि इथं आपण जो मसाला वाटून घेतलेला होता, तर तो मसाला आपण यामध्ये टाकून घेऊ. जे 50% टोमॅटो शिजलेले असतील, तर 50% आता मसाला भाजताना किंवा ज्यावेळेस आपल्या भाजीला उकळी येईल, त्यावेळेस ते बरोबर शिजतात. तर आता इथं मसाला जो आहे तर तो सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचा आहे. शक्यतो जर मसाला जर खाली लागत असेल कारण की आपण यामध्ये शेंगदाण्यांचा वापर केला आहे त्यामुळे तुम्ही जरी कितीही जड बुडाची कढई घेतली तरीसुद्धा ना शेंगदाणे खाली चिटकतात म्हणजे जो मसाला आहे तो. त्यामुळे ना त्यामध्ये थोडंसं लागेल तसं पाणी घालत आपल्याला एक मसाला व्यवस्थित छान असा परतवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटच परतायचा, खूप जास्त परतण्याची अजिबात गरज नाही. त्यानंतर 2 मिनिट छान परतवून घेतलं आणि इथं यामध्ये मी टाकणार आहे पाव चमचा हळद. हळद टाकून छान व्यवस्थित असं परतून घेतलं आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि व्यवस्थित त्याला छान असं धुवून घेतलं. म्हणजे हे प्रत्येकजण, प्रत्येक मैत्रीण तर असं करतच असेल आणि आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर शेंगदाणे आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या नसतील ना, तर ह्या स्टेजला तुम्हाला अगदी थोडं-थोडं पाणी टाकून व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे. नाहीतर मग खूप तिखट असं वगैरे लागू शकतं. पण मी शेंगदाणे आणि मिरच्या छान व्यवस्थित भाजून घेतल्या होत्या. त्यामुळे मी फक्त 3 ते 4 मिनिट मसाला छान भाजून घेतला आणि त्यामध्ये लागेल जशी आपल्याला पातळ, घट्टसर कशी भाजी हवी त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे.
तर इथं बघू शकता अजून आपली भाजी उकळेल, त्यानंतर थोडीशी घट्टसर होईल. त्यामुळे मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये छान असं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे पाणी. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परत छान एकदा मिक्स करून घेऊ आणि मंद गॅसवरतीच आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. हाय फ्लेम जर केली तर टोमॅटो जे आहे तर ते आणखी लगेच शिजणार नाही. त्यामुळे मंद गॅसवरती आपण हिला व्यवस्थित 1 ते 2 उकळी आणून घेऊ. तर ही भाजी ना अगदी झटपट तयार होते. टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही यामध्ये बटाटेसुद्धा घालू शकतात. कोणतेही जर कांदे असतात तर त्याला कांदवणी म्हणतात, तर तीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकतात. 4 ते 5 मिनिटानंतर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण एक 2 ते 3 मिनिट फक्त गॅसची फ्लेम चालू ठेवू आणि त्यानंतर मग बंद करू आणि इथे अगदी झटपट अशी आपली तयार आहे टोमॅटोची भाजी. तर इथे बघू शकता आणि आता ह्या स्टेजपर्यंत ना टोमॅटोसुद्धा आपले व्यवस्थित शिजलेले असतात. त्यामुळे आणि या भाजीमध्ये ना खूप जास्त एकदम टोमॅटोंचा वापर वगैरे करायचा नाही, कारण की कमी टोमॅटोमध्ये सुद्धा भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि चवीलासुद्धा छान लागते. एकदा नक्की करून पहा जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर. तर आता इथे आपण गॅसची फ्लेम बंद करूयात, कारण की भाजीला खूप मस्त अशी उकळी आलेली आहे आणि ही भाजी जी आहे ना तर ती कमीत कमी तेलामध्ये वगैरे छान अशी तयार होते. चला तर मग मैत्रिणींनो, या ठिकाणी तयार आहे आपलं मस्त अशी चमचमीत झणझणीत टोमॅटोची एकदम झटपट तयार होणारी भाजी. चवीला तर छान लागते आणि घरात भाजीला काही नसेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन तर आहेच. तर तुम्हीसुद्धा एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.